नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. माझा सहकारी आहे प्रांजल कुलकर्णी. हा नाशिकवरून जॉईन झालाय तो यासाठी, की आज श्री छगन भुजबळ यांनी एक इंटरेस्टिंग वक्तव्य केलं आणि त्यासोबतच समीर भुजबळ हे नांदगावमधून विजयी होतील का? हा खरा आमचा आजच्या चर्चेचा विषय आहे. खरं तर असं आहे प्रांजल, की छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द ही अजित पवार यांच्या आधीपासून सुरू झाली. 1991 साली जेव्हा दुर्दैवाने तेव्हाचे पंतप्रधान म्हणजे प्रोबेबल पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रचारादरम्यान हत्या झाली आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार ह्या दोघांचं राजकीय करिअर हे एकाच वेळेला सुरू झालं. दोघांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढली. त्याच्याही आधी छगन भुजबळ हे सक्रिय होते आणि अशा छगन भुजबळ यांचा अजित पवार यांच्याबरोबर सातत्यानं यानं त्या पद्धतीचा पक्षांतर्गत संघर्ष राहिलेला आहे. आता बऱ्याच जणांना वाटेल, की याचा संदर्भ आम्ही जो आज सांगतोय त्याच्याशी आणि समीर भुजबळ यांच्याशी काय? तर अगदी अलीकडच्या काळातली एक घटना आपल्याला आठवत असेल, तर छगन भुजबळ यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. ती काही फलद्रूप झाली नाही. मग त्यांना राज्यसभा मिळेल असं वाटलं होतं. तीही फलद्रूप झाली नाही. काही अशी वक्तव्य मधल्या काळात त्यांच्याकडनं आली, जशी की पक्षानं किमान 80 जागा लढायला हव्यात वगैरे. आणि जेव्हा छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री होते, तेव्हा अगदी भर मीटिंगमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये संघर्ष होत होता असं म्हणायचे. त्या संघर्षाच्या अनेक सुरस बातम्याही महाराष्ट्रानं ऐकलेल्या आहेत. एक या कानातनं त्या कानात आलेल्या आहेत. पण आत्ताच्या संघर्षाचे एक नवे पदर आहेत. कारण ज्या राजकीय कारकिर्दीचा मी उल्लेख केला, तर आत्ताच्या अजित पवार गटात सर्वात सिनियर हे छगन भुजबळच आहेत. आणि अशा छगन भुजबळ यांची एखादी राजकीय भूमिका असेल, तर त्यांना अशा ह्या भूमिकेबद्दल विचारायचं कसं? कारण समीर भुजबळ यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याच पदाचा त्यांनी राजीनामा दिला. छगन भुजबळ यांचे चिरंजीव हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. स्वतः छगन भुजबळ हे आमदार राहिलेले आहेत. आता मंत्रीच आहे विद्यमान. आणि अशा छगन भुजबळ यांच्या पुतण्यानं एखादी वेगळी भूमिका घेतल्यानंतर प्रांजल, की जेव्हा ते असं म्हणतात, की महाराष्ट्रातल्या सगळ्याच पुतण्यांचा डीएनए एकसारखाच आहे, तर किती नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. एक तर ऑब्व्हियसली नाव येतं ते म्हणजे राज ठाकरे यांचं. त्यासोबत धनंजय मुंडे यांचं नाव येतं. अजित पवार यांचं नाव येतं. अशी येस, सुनील तटकरे यांच्या कुटुंबात पण असाच संघर्ष सुरू आहे. तर आधी तर हा जो संदर्भ त्यांनी दिलाय, तुला काय वाटतं म्हणजे छगन भुजबळ हे समीर भुजबळ यांनी जी काही कृती केली त्यापासून स्वतःला दूर ठेवू इच्छितात का? पण त्यांची त्याला जोडून अशी पण वक्तव्य असतात, की आता प्रत्येक जण राजकीयदृष्ट्या सक्षम झालाय, त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मुळात आपण जर बघितलं तर छगन भुजबळ यांची जी गेल्या काही दिवसांपासूनची वक्तव्य आहेत समीर भुजबळांबाबतची, ती खरं तर अशीच आहेत, की जेणेकरून म्हणजे आता मी महायुतीमध्ये आहेत आणि समीर भुजबळांनी जर वेगळी काही वक्तव्य केली, तर कुठेतरी म्हणजे माझी आणि त्यांची भूमिका वेगळी असू शकते. ते स्वतःचे निर्णय हे घ्यायला सक्षम आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर समीर भुजबळ हे जे आता नांदगाव मतदारसंघामध्ये त्यांनी घोषणा केल्या आहेत, अपक्ष लढण्याचा देखील त्यांनी निर्णय हा घेतलेला आहे. याची खरं तर सुरुवात ही कुठे झाली आपण जर बघितलं तर अगदी म्हणजे गणेश उत्सवापासून कुठेतरी समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह झाल्याचं बघायला मिळालं होतं. मतदारांच्या ते भेटीगाठी घेत होते आणि त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी समीर भुजबळांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे याकडे सर्वच लक्ष लागलेलं होतं. त्यानंतर हळूहळू जसं नवरात्र उत्सव आला तेव्हा देखील अनेक सेलिब्रिटी देखील तिथे आणण्यात आले आणि हळूहळू या चर्चांना खरं तर सुरुवात झाली, की आता समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत का? आणि तेव्हाच आपण जर बघितलं तर अजय अतुल यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम हा पार पडलेला होता आणि तिथे देखील छगन भुजबळांनी काही वक्तव्य केलेलं होतं, की आता तुम्ही मोठे झालेले आहात म्हणजे समीर भुजबळ काय किंवा पंकज भुजबळ काय, तुम्ही आता मोठे झालेले आहात आणि तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला आता सक्षम आहेत. प्रत्येक वेळेसच तुम्ही मला विचारायलाच हवं असं काही नको. असं म्हणत कुठेतरी भुजबळांनी काही सूचक वक्तव्य करता केलं होतं ते काही सांगू पाहत होते आणि त्यानंतर हळूहळू आपण जर काही घडामोडी जर बघितल्या तर समीर भुजबळ हे नांदगावमधून लढणार, ते आता कुठून लढणार, महायुतीकडून खरं तर मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असे देखील त्यांची वक्तव्य येत असताना अचानक कुठेतरी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये पंकज भुजबळांचं देखील नाव आलं. त्यामुळे आता पंकज भुजबळ हे खरं तर आमदार झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता यानंतर ते नांदगावमधील समीर भुजबळ हे लढतील ह्या ज्या चर्चा सुरू होत्या यांना कुठेतरी पूर्णविराम मिळेल का असा देखील प्रश्न उपस्थित होता. मात्र खरं तर असं काहीही झालं नाही आणि अचानक काल आपण जर बघितलं तर समीर भुजबळ
यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे खरं तर एक मोठं पद आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष हे त्यांच्याकडे पद होतं. मात्र ते देखील पद मी सोडतोय असं त्यांनी म्हणत राजीनामा देखील त्यांचा जो आहे तो त्यांनी सुपूर्द केला आहे. त्यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की नांदगाव मतदारसंघामधून समीर भुजबळ हे निवडणूक का लढवत आहेत, एवढे इच्छुक खरं तर ते का आहेत. तर त्यामागचा आपण जर काही संदर्भ जर बघितला तर जे विद्यमान आमदार आहेत सुहास कांदे, त्यांच्या आणि भुजबळ कुटुंबियांचे वाद राजकीय पूर्वमीमांसा जे आहेत ते खरं तर सर्वश्रुत आहेत. 2009 साली अ, 2009 साली का तर पंकज भुजबळ नांदगाव मतदारसंघामध्ये आमदार होते, तेव्हा सुहास कांदे हे त्यांच्या जोडीला होते. पंकज भुजबळ यांना निवडून आणण्यामध्ये खरं तर सुहास कांदे यांचा देखील मोलाचा वाटा होता, असं देखील म्हटलंच कुठेतरी वावगं ठरणार नाही. त्यानंतर 2014 साली मात्र सुहास कांदे आणि पंकज भुजबळ हे एकमेकांच्या विरोधात होते, ते आमने-सामने होते आणि यामध्ये पंकज भुजबळ यांनी सुहास कांदेंचा पराभव देखील केलेला होता. त्यानंतर आपण जर बघितलं तर कुठेतरी सुहास कांदे यांनी आपलं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न हा केला. नांदगावमध्ये त्यांनी आपली पूर्ण संघटना जी आहे ती मजबूत करण्याचं काम केलं. कार्यकर्त्यांची मोठी फळी जी आहे ती त्यांनी तयार केली आणि अखेर 2019 मध्ये सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांचा पराभव केला. विशेष म्हणजे हा पराभव तर भुजबळांना जिव्हारी लागला नाही ना, असे देखील अनेक प्रश्न उपस्थित होते. यासोबतच आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये देखील सुहास कांदे असतील किंवा छगन भुजबळ हे महाविकास आघाडीमध्ये एकत्र असताना देखील त्यांच्यामध्ये अनेक वेळा खटके हे पडत होते. ते आपण जर बघितलं तर नियोजन समितीमध्ये नाशिकच्या नियोजन समितीमध्ये देखील विकास कामांबाबत छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती, वाद हे निर्माण झाले होते. यासोबतच नांदगावमध्ये अतिवृष्टी झाली होती, तेव्हा देखील जी बैठक बोलवण्यात आली होती, तेव्हा देखील दोघांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांना अक्षरशः भिडले होते. तेव्हा देखील मोठा वाद जो आहे तो निर्माण झालेला होता आणि कुठेतरी म्हणजे ह्या सर्व वादाची जर आपण किनार जर बघितली किंवा कुठे जर बघितलं तर अ, सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद हे खरं तर नवे नाहीयेत. आपण जर बघितलं तर कुठेतरी सुहास कांदे जे आहेत ते एकेकाळी राष्ट्रवादीमध्ये होते आणि सुहास कांदेंची आपण कालची जर पत्रकार परिषद जर बघितली किंवा त्यांनी जे माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलेले आहेत, तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की मुळात जे त्यांच्यावरती आरोप हे करण्यात आले होते. समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं होतं की जे भयमुक्त मला नांदगाव करायचं आहे, तिथे सर्व नागरिक हे दहशतीखाली आहेत आणि त्यालाच उत्तर देताना सुहास कांदे यांनी म्हटलेलं होतं की मुळात गुन्हेगारी करत दहशतीखाली कोण आहेत हे खरं तर तुम्हीच मला सांगावं, कारण माझ्यावरती खोटे गुन्हे जे आहेत ते तुम्हीच नाशिकमध्ये दाखल केलेले होते. त्यामुळे एकंदरीतच हे जे वाद आहेत कांदे आणि भुजबळांमधले हे आजचे नाही आहेत, ते अनेक वर्षांपासूनचे खरं तर वाद आहेत आणि आता समीर भुजबळ यांनीच नांदगावमधून अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कुठेतरी सुहास कांदे देखील आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी काल जर आपण बघितलं तर महाराष्ट्र सदन घोटाळा जो खरं तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत नव्हता आणि ऐन निवडणुकीच्या काळातच महाराष्ट्र सदन घोटाळा हा चर्चेत आणून काही गंभीर आरोप देखील सुहास कांदे यांनी भुजबळांवरती केले. राइट. असं आहे, की हत्तीचे दात दाखवायचे वेगळे असतात, खायचे वेगळे असतात. राज्यकर्त्याबद्दल आणि विशेषतः श्री छगन भुजबळबद्दल मला असं म्हणायचं नाहीये. परंतु त्यांची जी भूमिका आहे ती, की आपला पुतण्या ऐकत नाहीये, ही कितपत बरोबर आहे? म्हणजे समीर भुजबळ हे छगन भुजबळांना न विचारता अशी कुठलीतरी राजकीय कृती करू शकतात का, की ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरतील किंवा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील आणि अलीकडच्या काळामध्ये विशेषतः अजित पवार यांनी आपल्या सुविद्य पत्नीला जेव्हा राज्यसभेची उमेदवारी दिली, लोकसभेची उमेदवारी दिली, तेव्हा सुद्धा काही विशिष्ट अशी वक्तव्य ज्याचा रोख अजित पवार यांच्याकडे होता. मी वारंवार यासाठी उल्लेख करतोय, की अलीकडच्या काळामध्ये छगन भुजबळ हे आपल्याच पक्षातल्या अनेक धोरणांच्या बद्दल फारसे अनुकूल नाहीयेत असं दिसतंय. तर प्रश्न हाच आहे, की समीर भुजबळ हे जे काही वागतायत, ते काकांना न विचारता वागतायत हे तर होणे नाही. बरोबर आहे राऊत सर. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, की म्हणजे एक समीर भुजबळ जे आहेत, ते छगन भुजबळांना न विचारता असे काही निर्णय घेत असतील का? तर आपण जर काही महिन्यांपासूनच जर बघितलं, तर कदाचित अशा शक्यता असू शकत नाहीत. कारण कुठलेही वाद हे खरं तर पुतण्या आणि काकामध्ये दिसून येत नाहीत. यासोबतच आपण जर बघितलं, तर म्हणजे अनेक सण उत्सव असतील, ते सुद्धा एकत्रितरित्या भुजबळांकडून साजरे जे आहेत ते केले जातात. विशेष म्हणजे अ, मान जो आहे म्हणजे आपण जर बघितलं तर पंकज भुजबळ असतील, समीर भुजबळ असतील किंवा एकंदरीतच जे भुजबळ कुटुंबीय आहेत, त्यांच्यामध्ये कुठलेही वाद असतील, एकमेकांवरचे वक्तव्य विरोधातले असतील, असं आजपर्यंत कधीही समोर आलेलं नाही. उलट आपण जर बघितलं तर प्रत्येक निर्णय घेताना जे पंकज भुजबळ असतील किंवा समीर भुजबळ असतील, हे कोणतेही निर्णय मोठे भुजबळ म्हणजे छगन भुजबळांना विचारल्याशिवाय ते घेत नाही. त्यामुळे कुठेतरी आता
ही जी भुजबळांकडून वक्तव्य केली जातात किंवा आज जे त्यांनी DNA बाबतचं वक्तव्य केलेलं आहे, हे कदाचित म्हणजे याला खरं तर राजकीय वर्तुळामध्ये हे चर्चेचे विषय ठरले आहेत. मात्र कदाचित समीर भुजबळ हे न विचारता भुजबळांना निर्णय घेत असतील असं आता तरी वाटत नाहीये. यासोबतच राइट. तुम्ही जो पुढचा प्रश्न केला, की नांदगाव बाबतचा म्हणाल किंवा नाही, मला तो हे करायचा हं. विचारायचा, सविस्तर विचारायचा, कारण नाशिक मधल्या 2 लढती फार इंटरेस्टिंग असणार आहेत. ऑब्व्हियसली येवल्याची असेल आणि तिथे ओबीसी विरुद्ध मराठा हे पोलरायझेशन होणारच आहे. दुसरीकडे नांदगावमध्ये पण तीच परिस्थिती आहे आणि नांदगावमध्ये सुहास कांदे हे आरेला कार्य करणारं व्यक्तिमत्व आहे. सो आता येवल्यातली परिस्थिती अगदी थोडक्यात, पण नांदगाव मधली विस्तृतपणे, की तिथे जातीय समीकरण काय आहे आणि सुहास कांदे हे विजयी होऊ शकतात का, किंवा समीर भुजबळ हे त्यांचा पराभव करू शकतात का, आणि जर करत असतील किंवा करू शकत असतील तर त्याचा आधार काय? राहुल सर, आपण जर बघितलं तर कुठेतरी म्हणजे छगन भुजबळांची जी वक्तव्य येत आहेत, तर साहजिकच आहेत की छगन भुजबळ महायुतीमध्ये आहेत. यासोबतच समीर भुजबळ हे महायुतीकडून मी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असं ते म्हणत होते. मात्र तसंही काहीही झालं नाही. विद्यमान आमदार शिवसेनेच्या सुहास कांदे यांनाच तिकीट हे देण्यात आलं. दुसरी जी शक्यता किंवा ज्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या होत्या, की समीर भुजबळ आता महाविकास आघाडीमध्ये जातील का? मात्र त्या चर्चांना देखील कुठेतरी त्या चर्चा देखील बाजूला पडल्या. कारण साहजिक आहे ठाकरे गटाकडून इथे गणेश धात्रक जे आहेत त्यांना तिकीट हे देण्यात आलं आणि त्यानंतर 2च दिवसानंतर समीर भुजबळांनी आपली अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणाही केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी जर महाविकास आघाडीकडून जर त्यांनी निवडणूक लढवली असती तर कदाचित छगन भुजबळ यांनी जे आजचं वक्तव्य केलेलं आहे, की पुतणे ऐकत नाही, त्यांचा DNA जो आहे तो सारखाच आहे, असं देखील त्यांनी कदाचित धरून जे आहे ते वक्तव्य केलं असावं असं देखील त्याकडे बघावं हवं. तुमचा जो आत्ताचा प्रश्न होता, की एकंदरीतच नांदगावमधूनच समीर भुजबळ जे लढतायत त्यामागची कारणं काय असू शकतात किंवा जातीय समीकरणं काय आहेत? तर नांदगावमध्ये साधारणतः 3,49,000 एवढे खरं तर मतदार आहेत. यासोबतच यामध्ये सर्वाधिक जे मतदार आहेत ते मराठा आहेत. जवळपास साधारणतः एक 1.5 लाखाच्या आसपास मराठा आहेत. त्या खालोखाल आपण जर बघितलं तर माळी असतील, यासोबतच धनगर समाज असेल, तो देखील इथे मोठा आहे. त्यासोबतच वंजारी देखील समाजाची संख्या जी आहे, ती देखील इथे मोठी आहे. त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी या सर्व जातीय समीकरणांवर आधारित खरं तर ही निवडणूक होणार आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाहीये. कारण आपण जर बघितलं तर सुहास कांदे हे वंजारी आहेत. यासोबतच गणेश धात्रक हे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, ते देखील वंजारी आहेत. भुजबळांचा जर विचार केला तर भुजबळ हे माळी समाजाचे आहेत. यासोबतच आता जी चर्चा आहे की एक राहुल बोरसे म्हणून देखील डॉक्टर आहेत आणि ते देखील कदाचित ही जी चौथी आघाडी ही तयार झाली आहे, तिसरी आघाडी जी तयार झालेली आहे, त्यामधून खरं तर ते उमेदवार असू शकतात, असं देखील बोललं जातंय. ते मराठा आहेत. त्यामुळे ही नांदगावची जी निवडणूक आहे, ती म्हणजे विकासाच्या नावाखाली असेल किंवा हे सांगितलं जातंय दहशत असेल किंवा गुन्हेगारीचा आरोप देखील केला जातोय. मात्र नांदगावची जी निवडणूक आहे, ती पूर्णतः जातीय समीकरणांवरच आधारित असेल, असं देखील बोललं जातंय. ठीक आहे. सुहास कांदेचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत आणि निगेटिव्ह पॉइंट्स काय आहेत? त्याच्यावरून प्रेक्षकाला अंदाज येईल की समीर भुजबळ हे विजयी होऊ शकतात का? आपण जर बघितलं तर सुहास कांदेचे खरं तर पॉझिटिव्ह मुद्दे काय आहेत, तर सुहास कांदे म्हणजे अगदी म्हणजे आमदार नसताना देखील सुहास कांदे हे अनेक म्हणजे नांदगावमध्ये आपण जर बघितलं तर अनेक गावं अशी आहेत, की ती दुष्काळाच्या छायेखाली असतात. तिथे पाणी जे आहे ते पोहोचू शकलेलं नसतं आणि सत्तेत नसताना देखील म्हणजे आमदार नसताना पासून सुहास कांदे हे खरं तर तिथे टँकरनी आपल्या पैशांमधून खरं तर पाणी जे आहे ते प्रत्येक गावामध्ये टँकरच्या माध्यमातून पोहोचवत होते. यासोबतच दुसरं जर आपण सांगायचं झालं तर नुकतंच म्हणजे त्यांनी अनेक विकास कामंही केली आहेत. म्हणजे अगदी मूलभूत सुविधा असतील, गावचे रस्ते असतील किंवा आरोग्य सुविधा असतील, यासाठी सुहास कांदे यांनी खरं तर चांगलं काम हे केलं आहे. यासोबतच नुकताच त्यांनी इथे जे मराठा खरं तर इथे मराठा मतदार हे खरं तर जास्त आहेत. त्यामुळे आत्ताच आपण जर बघितलं शिवसृष्टीचं देखील उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये इथे जोरदार हे झालेलं होतं. असे अनेक खरं तर मुद्दे सांगण्यात येतील. यासोबतच जर निगेटिव्ह मुद्दे जर सांगायचे झाले तर सुहास कांदे यांच्यावर जो भुजबळांनी आरोप केलेला आहे तो म्हणजे गुन्हेगारीचा असतील किंवा गुंड प्रवृत्तीचा असा देखील त्यांच्यावरती आरोप होतोय. आपण जर बघितलं तर सुहास कांदे यांचं जर आपण इतिहास जर बघितला तर सुहास कांदे हे नाशिकमध्ये खरं तर त्यांच्या राजकारणाला पूर्णतः सुरुवात ही झालेली होती आणि तिथे त्यांच्यावरती अनेक आरोप जे आहेत ते केले गेलेले होते. त्यांच्यावरती अनेक गुन्हे देखील दाखल होते आणि एकंदरीतच हेच मुद्दे जे आहेत ते कुठेतरी विरोधकांकडून चर्चिले जात आहेत. त्यांच्यावरती आरोप जे आहेत ते केले जात आहेत. फाईन. थांबूया आपण इथे, आणि आपल्याकडे वेळेचा अभाव आहे म्हणून.
कारण अगदी थोड्या वेळामध्ये सविस्तर असं सूक्ष्म विश्लेषण हे प्रांजलनी केलेलं आहे. मला खात्री आहे की प्रेक्षकांची आणखी काही प्रश्न मनात असणारच आहेत त्यांच्या. पण ते आम्ही पुढच्या भागात जरूर घेऊ. कारण आता तर कुठे रणशिंग फुंकलं गेलंय आणि त्यात अनेक घडामोडी होणार आहेत. त्या प्रत्येक घडामोडी सूक्ष्मपणे आकलन करण्यासाठी तुम्ही आमचं जे YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जर काही तुम्हाला आणखी विषय मतदारसंघ वाटत असतील, तर तेही आम्हाला सुचवा. कारण आमचे जे प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी आहेत, जसं आता प्रांजलनी खूप सुंदर असं विश्लेषण केलं. तेवढ्या क्षमतेचे प्रतिनिधी आमचे प्रत्येक जिल्ह्यात आहेत. आम्ही त्यांच्याकडनं सगळं काही समजून घेऊ. चला, थँक प्रांजल. बाय. टेक केअर.